तर मित्रांनो नमस्कार. कमळी या मालिकेच्या आजच्या म्हणजे 27 मार्चच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इकडं मात्र आता डोनेशनचा बॉक्स जो असतो कॉलेजमधला त्याच्यामध्ये चिठ्ठ्या टाकलेल्या असतात. त्या चिठ्ठ्याचा बॉक्स मात्र एक मुलगा घेतो आणि त्याच्यामधल्या सगळ्या चिठ्ठ्या फेकून देतो आणि तो डोनेशनचा बॉक्स देखील तो तिथे फेकून दिलेला असतो. ऋषी जेव्हा कॉलेजमध्ये येतो त्याच्या लक्षात येतं आणि त्याचं लक्ष डायरेक्टली त्या डोनेशन बॉक्सवरच जातं. तेव्हा तो बघतो तर ते पेटी घेतो. त्या पेटीमधला तर चिठ्ठ्या वगैरे काहीच नसतात. त्यानंतर ऋषीच्या लक्षात येतं की हे सगळं भानगड कोणी केली असेल आणि का केली असेल मला तर कळतच नाही. नक्कीच काही ना काहीतरी अनिकाचाच प्लॅन असणार आहे. कारण की ना ऋषीचा ना अनिकावर थोडा पण विश्वास नाही आहे. त्यानंतर ऋषीचं लक्ष CCTV कॅमेऱ्याकडे जातं. ऋषी त्यानंतर CCTV कॅमेरा देखील चेक करतो. तर त्याच्या लक्षात येतं की एका मुलानेच हे डोनेशनच्या बॉक्समधल्या चिठ्ठ्या सगळ्यांना फेकून दिल्या आणि तो बॉक्स देखील त्यांनी इथेच फेकून दिला. ऋषी मात्र नंतर त्याला सगळं काही विचारण्यासाठी जात असतो. तर दुसरीकडे रामनवमीनिमित्त कमळी आणि निंगी देखील देवाचा आशीर्वाद घेण्यासाठी मंदिरात येत असतात. तेवढ्या वेळात राजन देखील तिथेच येत असतो. राजनला देखील देवाकडे त्याचे राहिलेलं विखरलेलं कुटुंब त्याला पूर्ण करायचं असतं, त्याला ते मागायचं असतं, म्हणून राजन देखील राम मंदिरामध्ये येत असतो. त्यानंतर गौरी देखील राम मंदिरामध्येच येऊन बसलेली असते. देवाकडे प्रार्थना करत असते की देवा माझ्या मुलीच्या आयुष्यामध्ये कुठलंही संकट येऊ देऊ नको. गौरीचं मात्र एवढंच म्हणणं असतं की माझ्या कमळीला ना कुठलंही दुःख देऊ नको. काय दुःख द्यायचं आहे ना तिच्या वाट्याचं सगळं दुःख तू मला दे, पण माझ्या कमळीला काहीच दुःख नको देऊ आणि माझ्या राजनजीला पण सुखरूप राहू दे. नका का त्यांची आणि माझी भेट होईना, पण त्यांना मात्र सुखरूप राहू दे. गौरीच्या मनात सगळ्यांच्या बाबतीत मात्र खरंच खूप आदर आणि माया आणि प्रेमच असतं आणि ती देवाकडे हेच सगळं मागत असते. पण देवाने मात्र आता गौरीला तिच्यापेक्षाही 10 पटीनं जास्त आनंद दिलेला असतो. त्यानंतर राजन आणि गौरीची आता इथे भेट होणार आहे हे आता मी तुम्हाला सांगणार आहे. इकडं मात्र राम मंदिरामध्ये आरती वगैरे होती. कमळी आणि निंगी छान असं दर्शन वगैरे घेतात, देवाकडे प्रार्थना करतात. देवा जे काही चालू आहे ना सगळ्यांना सुखरूप राहू दे. अन्नपूर्णा आजीसाठी पण कमळी विशेष काही देवाकडे आशीर्वाद मागत असते. त्यानंतर मग इकडे मात्र राजन देखील दर्शन वगैरे घेतो. तर गौरीने प्रसादासाठी पेढा घेऊन आलेली असती. तो पेढा मात्र गौरी सगळ्या जणांना आरती वगैरे झाल्यावर वाटप करत असते. तर मग त्यानंतर कमळी आणि निंगी तर दुसऱ्याच साईडला असतात. तर त्यानंतर गौरी जेव्हा पेढा वाटत सगळ्यांना देते तेव्हा राजनच्या समोर जाते आणि म्हणू लागते हे घ्या प्रसाद. आणि जेव्हा गौरी म्हणते की राजनजीला प्रसाद घ्या तेव्हा राजन वरती बघतो. तर राजननं गौरीचा आवाज ऑलरेडी ओळखलेला असतो. तेव्हा राजनला देखील धक्का बसतो. राजन आश्चर्याने गौरीकडे बघू लागतो. तर गौरीच्या डोळ्यात नकळत पाणी येतं, तिला मात्र भरून येतं. गौरी देखील राजनकडे बघू लागते. तर मित्रांनो बघितलं का विखुरलेल्या कुटुंबाची फायनली भेट झाली आहे. आता बघूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला नेमकं बघायला काय मिळतंय. कमळी, राजन आणि गौरी परत एकदा आनंदाने त्यांचा संसार चालू करतात. त्यांचं कुटुंब पूर्ण होतं आणि या कामिनी आणि रागिनी आणि अनिकाची एकदाची घरातून हक्कलपट्टी होती. मग काय सुखरूप मालिका चालू राहील. तर मित्रांनो आता बघूया राजन गौरीला घरी घेऊन जातो की काय, नक्की बघूया. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. सो बाय.